पिंपरीमध्ये शरद पवारांनी जाहीर सभेमधनं दिलीप वळसे पाटलांना चांगलंच धारेवर धरले। ज्यांना मी पद दिलं, शक्ती दिली, अधिकार दिला, त्यांनीच गद्दारी केली असा घणाघात पवारांनी केला। तर भीमाशंकरला गेली असता माझी पत्नी वळसेंच्या घरी गेलीच नाही अशी माहिती देखील पवारांनी दिली आहे। गद्दारांना मोठ्या फरकाने पराभूत करा असं आवाहन देखील शरद पवारांनी केलं। ज्यांना सदस्य केली, ज्यांना शक्ती दिली, ज्यांना अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको। तर या लोकांच्यासाठी त्याचे आम्ही सांगतो तो कार्यक्रम राबवला पाहिजे, पण ते घडलेलं आहे। आज लोक त्यांचा नाराज आहेत। त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलेला आहे। आम्हा लोकांची साथ सोडली, भरच्याच्यावरून गेले, मंत्रिमंडळामध्ये बसले, हे लोकांना आवडलेलं आहे। आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना। काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे संबंध अतिशय गोड आहे। ही गोष्ट अजिबात नाही। माझ्याबद्दल काही बोललं नाही। काय बोलायचे यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही। त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली। आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।